खरं तर नाशिक लोकसभेची जागा ही पारंपरिक शिवसेना पक्षाची आहे आणि म्हणून अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. या अगोदर भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, हे सर्वच त्या नाशिकच्या जागेवरती दावा करत आहे आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की आपण देखील आग्रही मागणी शिवसेनेला नाशिकची जागा सोडवावी, यासाठी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक पक्ष हा ज्या त्या मतदारसंघासाठी प्रयत्न करतोय. आमची नाशिकची जागा ही पारंपरिक शिवसेनेची आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिक ओळखल्या जाते आणि प्रभू रामचंद्रांचं धनुष्यबाणालाच ही जागा सोडवावी असे सगळ्यात पदाधिकाऱ्यांची. आम्ही प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की ही लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला कुठल्याही परिस्थितीत आपल्या विचाराचा खासदार पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी संघटनात्मक दृष्टिकोनातनं एक चांगलं ग्राउंड लेवलपर्यंत बूथपर्यंत संघटनात्मक दृष्टीत मजबूत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी या ठिकाणी काम करत आहेत. या ठिकाणले 3 आमदार या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आहेत. महापालिकेची सत्ता आहे, देवळाली कॉन्व्हेंट बोर्डामध्ये आमची सत्ता आहे, त्र्यंबक नगरपालिकेची सत्ता आहे आणि अनेक ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. या सत्तेच्या आणि संघटनेच्या जीवावरती सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना अशी आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे, म्हणून ही नाशिक लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला मिळायला पाहिजे. आम्ही या ठिकाणी देवेंद्रजी यांच्याकडे आम्ही ही मागणी अनेक दिवसापासून मागणी करतो आहोत, पण हे अंतिम टप्पा असल्यामुळे या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे मागणी करणार आहोत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.